नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेती व दूध व्यवसाय युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की जनावरांच्या खाद्यातील बुरशीमुळे आपल्या जनावरांमध्ये होणारी विषबाधा। तर जनावरांना आपण जर बुरशी आलेले खाद्य दिले तर त्या बुरशीमध्ये आपल्याला अल्फा टॉक्सिन असलेले दिसून येतात। तर जनावरांना अल्फा टॉक्सिन युक्त धान्य किंवा पशुखाद्य तसेच मुरघास किंवा कोणती वैरण जर खायला दिली तर ती खाल्ल्यामुळे तीव्र प्रकारची विषबाधा आपल्या जनावराला होते। तर या विषबाधेच्या प्रकारात जनावरे अशक्त बनतात व चारा पाणी खात नाहीत, तसे सुस्त राहतात किंवा तसे त्याच्या नाकातून, तोंडातून किंवा शेणातून आपल्याला रक्त पडलेले दिसून येते। तसेच शेण ही पातळ टाकायला सुरू होते। तर मित्रांनो, आपण जनावरांना खाद्य देताना हे नेहमी बुरशी नसलेले द्यावे, म्हणजे आपले जनावर हे निरोगी राहील किंवा अल्फा टॉक्सिन हे त्याच्या पोटामध्ये जाणार नाहीत व कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही। तर मित्रांनो, जनावरांच्या आहारातून हळूहळू 3 महिन्यापर्यंत जर अल्फा टॉक्सिन गेले तर मध्यम प्रकारची विषबाधा होते। तर या विषबाधेमध्ये जनावरांना कावीळ होते किंवा झटके येतात, तसेच अंगाला खाज सुटते, शरीरांतर्गत रक्तस्राव होऊन जनावरांचा मृत्यू होतो। तर मित्रांनो, ही जर आपल्याला टाळायची असेल तर आपण बुरशी नसलेले खाद्य देणे हे गरजेचे आहे। तर मित्रांनो, जनावरांच्या जर पशुखाद्यातून किंवा कोणत्याही प्रकारच्या बुरशी आलेल्या खाद्यातून जर 6 महिन्यापर्यंत अल्फा टॉक्सिन खाल्ले तर कमी प्रमाणात विषबाधा होते। तर जनावरांमध्ये या प्रकारची विषबाधा दिसून येणे लवकर लक्षात येत नाही किंवा यामध्ये जनावरांची पाचन क्षमता कमी होते किंवा क्रय शक्ती कमी होते, तब्येत कमी होते किंवा दूध आपण जे दूध देणारे जनावर आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला जनावरांची दूध देण्याची क्षमता ही कमी झालेली दिसते। म्हणजे आपला त्याचा जो आपण खाद्यावर खर्च करतोय तो हा जास्त प्रमाणात त्याचे आजार नीट करण्यातच जातो। तर मित्रांनो, आपले जर जनावर हे गाभण असेल तर त्याला जर त्याच्या पोटामध्ये जर अल्फा टॉक्सिन गेले तर त्याचा गर्भपात होण्याची सुद्धा शक्यता खूप असते। तर त्याची प्रतिकारक शक्ती सुद्धा ही खूप कमी होते। तर मित्रांनो, आपण जनावरांना हे खाद्य देताना बुरशी नसलेले खाद्य देणे खूप गरजेचे आहे। तर आपण या आता दिवसामध्ये बघतो की मुरघासाचे प्रमाण जास्त वाढले आहे, म्हणजे चारा कमी पडतो म्हणून आपण मुरघास जो करून ठेवतो तर त्याला बुरशी येत आहे। तर विदाऊट बुरशी असलेले म्हणजे बुरशी नसलेले खाद्य जर आपण आपल्या जनावरांना दिले तर कोणत्याही प्रकारचे आपल्याला आजार आपल्या जनावरांमध्ये झालेले दिसणार नाही व आपले जनावर हे निरोगी राहील। व निरोगी राहण्यासाठी आपण असे बुरशी नसलेले खाद्य देणे ही महत्त्वाचेच आहे। तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ। तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता व तसेच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा। धन्यवाद।